सगळ्या माझ्या वडील बांधवाला, माझ्या भावांना, माझ्या आईंना, माझ्या बहिणींना माझा नमस्कार। मी राजकारणी नाही, मी कुठली एकी नाही, मी एक गरीब कुटुंबाची, एक वडील समाजाची एक मी मुलगी आहे, एक सोमनाथची मी आई आहे। सोमनाथ माझा नाही, मी जन्म दिलेली आहे म्हणून माझा सोमनाथ नाही, हे सोमनाथ साऱ्या जनतेचा, साऱ्या देशाचा, माझा महाराष्ट्राचा सोमनाथ आहे। आज त्या परभणी जिल्ह्यामध्ये माझा सोमनाथ वकील होणार होता, झाला होता। 17 तारखेला पेपर होता म्हणून माझा सोमनाथ 6 डिसेंबरला मला भेटून, मला बोलून परभणीला गेला। आई म्हणला माझा अभ्यास इथं होत नाही आणि मी तिथं जातो म्हणला। 3 वर्षापासून माझा सोमनाथ परभणी जिल्ह्यामध्ये शिकायला होता, शिवाजी कॉलेजला। तिथून संविधानाचा विटंबना झाला। 3 वर्षापासून माझ्या लेकराला कधीच काही पायाला काटा मोडलेला नाही, कधी केसाला धक्का लागलेला नाही। माझा लेकरू 3 वर्ष सुरक्षित होता परभणी जिल्ह्यामध्ये, म्हणून मला चांगलं वाटत होतं। ज्या दिवशी संविधानाचा विटंबना झाला त्या दिवशी सगळे माझे भीमसैनिक, माझे वंचित बहुजन आघाडीचे माझे बंधू, माझे बहिणी सगळ्यांनी शांतपणाने आंदोलन काढले। शांतपणाने आंदोलन काढलं म्हणून ह्या सरकाराच्या पोटात दुखलं, ह्या सरकाराला त्रास झाला। 11 तारखेला विचार केले, त्यांच्या पोटात पाप आलं, ह्यांनी संविधानासाठी ह्यांनी रस्त्यावर उतरले कसे म्हणून। हे सगळे मनवादी, हे सरकार, हे पोलीस, हे वर्दीवरले पोलीस नाहीत, हे वर्दीवरले गुंड आहेत, हे सरकारनं पाळलेले गुंड आहेत। ह्या गुंडाला धडा शिकवणारा ह्या जगात कुणीच नाही, एकच नेता खंबीर धडा शिकवणार, प्रकाश आंबेडकर साहेब। प्रकाश नाव आहे, त्यांच्या बुद्धीमध्ये प्रकाश आहे, त्यांच्या हातामध्ये प्रकाश, त्यांच्या हिमतीत प्रकाश आहे। आणि ह्या सरकारला धडा शिकवणार एकच नेता ह्या जगामध्ये, ह्या भारतात एकच प्रकाश आंबेडकर साहेब आहेत। मी त्यांचे आभारी आहे आणि मी त्यांना धन्यवाद करते।